रे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैदवनहसं विठ्ठलं चिंते पांडुरंग करो प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपणाने कथेचा विचारो त्यांच्या कृपणाने कथेचा विचारो दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपणाने कथेचा विचारो त्यांच्या कृपणाने कथेचा विचार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपणाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपणाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तू ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ करुणा करा दयाळ तुमचा लोक लागलो पावन झालो करुणा करा करुणा करा तुमचा लोक लागलो पावन झालो पावन झालो जरा
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी धन्य प्रताप धन्य प्रताप पायात माझ्या सद्गुरु रायात धन्य प्रताप पायात माझ्या सद्गुरु रायात धन्य प्रताप पायात माझ्या सद्गुरु रायात माझ्या सद्गुरु रायात माझ्या सद्गुरु रायात ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थोनिया आता सेवेसी आरंभिता करीतो असे विठाला वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदी मनाच्या आनंदे आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त पवित्र स्थळी उच्चारलेला म्हटलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट देहू निवासी संत तुकोबराय यांच्या तुकाराम गात्यातील आजच्या सेवेसाठी हा 4 चरणाचा अभंग विठ्ठल अभंगामध्ये संत तुकोबराय मानवी जीवनामध्ये जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते कोणाच्या संगतीमध्ये प्राप्त होतं हे सविस्तर अभंगामध्ये सांगतात विठ्ठल अभंग संत तुकोबरायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग सर्वांच्या पाठातील आहे. अभंगाचं विवरण करण्याच्या अगोदर जो दंडक असतो तो परिहार आजच्या या कार्यक्रमानिमित्त जो परिहार आहे तो परिहार असा पत्रिका आहे का आज सद्गुरू श्यामनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरू श्रीराम महाराज सद्गुरू दास महाराज आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 727वा संजीवन समाधी सोहळा या निमित्तानं आदरणीय हरिभक्तीपारायण धर्मराज दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाने गुरुवर्य गिरीधर बापू महाराज यांच्या प्रेरणेने आज श्रीराम प्रतिष्ठान आयोजित अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचं वर्ष 2रं आहे आणि या सप्ताहातील 2 सकाळचं आणि संध्याकाळचं 2दा कीर्तन आहे. यातील सकाळच्या कीर्तनातील ही 3ऱ्या दिवसाची सेवा आजचे यजमान आहेत जितेंद्र गायकवाड आणि धनाजी सातव. आदरणीय जितेंद्र गायकवाड आणि धनाजी सातव यांच्या निवेदनातून आणि आदरणीय हरिभक्त पारायण आकाश महाराज जगताप यांच्या नियोजनातून मिळालेली ही सेवा. या सेवेसाठी उपस्थित या गावातील सर्व श्रोतूवर्ग या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपारायण युवा कीर्तनकार हरिभक्तीपारायण कृष्णा महाराज जातेगावकर, आदरणीय हरिभक्तीपारायण युवा कीर्तनकार विनय महाराज दहिटणेकर, आदरणीय हरिभक्तीपारायण मृदुंगाचार्य अतिशय गोड वादन त्यांचं
युवा मृदुंग सम्राट आदरणीय हरिओम महाराज शेळके, आदरणीय हरिभक्तीपारायण माझ्यासोबत आलेले गायनाचार्य नितीन महाराज भोरे, आदरणीय हरिभक्तीपारायण हावळे महाराज, हिवाळे महाराज, वाळे महाराज, हिवाळे महाराज, आदरणीय हरिभक्तीपारायण किशोर महाराज आणि आमचे गुरुबंधू गुरुतुल्य आदरणीय हरिभक्तीपारायण वैजनाथ महाराज खोत. वैजनाथ महाराज खोत. आपलं बऱ्याच दिवसापासून ओळख आहे, परिचय आहे, पण बाबाजी तुमचं नावच माझ्या लक्षात राहत नाही. आजच्यापासून माफ करा, आजपासून तुमचं नाव मी पक्क लक्षात ठेवणार आहे. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बालगोपाळ, कोणची संस्था आहे तुमची? कोणती? श्री गुरुदत्त संस्थान, वारकरी शिक्षण संस्थान भातंब्रे, बार्शी. बार्शी हां, बार्शी. बार्शी. आदरणीय चॅनल प्रसाद महाराज कोकाटे यांचीच ना? नाही, नाही, सागर महाराज, सागर महाराज बार्शीकर. बार्शीकर. वा, गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तद्वत या ठिकाणी अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली. याच गावचे ना? नाही, गुरुकृपा, गुरुकृपा साऊंड सर्व्हिस घाट पिंपरी. आणि ज्यांनी सुंदर असं नियोजन केलेलं यूट्यूब चॅनलचे मालक चालक काय नाव त्या दोघांचं? वैभव कुलकर्णी, वैभव कुलकर्णी आणि आनंद कीर्तनाचा चॅनल. हां, या दोघांनाही धन्यवाद देतो. उपस्थित सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल अभंग संत तुकोबरायांचा अभंग 4 चरणाचा आहे. अभंगाची भाषा अगदी सरळ आणि सोपी आहे. अभंगामध्ये इतके सोपे शब्द आहेत महाराज की या शब्दाला दुसरा प्रतिशब्द घ्यायची गरज लागत नाही. अभंगामध्ये संत तुकोबराय जीवनामध्ये उच्चतम सुखाची प्राप्ती कोणाच्या संगतीमध्ये होते हे सांगतात. अभंग संत तुकोबरायांचा आहे. अभंगामध्ये संत तुकोबरायांचं प्रथम चरणातील उत्तरार्धामध्ये तुकोबराय बोलतात, अनिक मी देवा काही नेणे, देवा याच्याशिवाय मी दुसरं काहीही जाणत नाही. कशाशिवाय? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. देवा, जर सुख कोणाच्या संगतीमध्ये असेल तर ते सुख फक्त वैष्णवाच्या संगतीमध्ये आहे. अभंगाच्या पहिल्या चरणातील उत्तरार्धात, अभंगाच्या उत्तरार्धात संत तुकोबराय बोलतात, देवा याच्याशिवाय मी दुसरं काही जाणत नाही. म्हणजे संत तुकोबराय अप्रत्यक्ष देवासोबत संवाद साधतायत. काय करतायत? देवासोबत बोलतायत. देवा याच्याशिवाय मी दुसरं काहीही जाणत नाही. कशाशिवाय? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते फक्त वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख आहे देवा. पुढे तुकोबराय बोलतात, हे सुख प्राप्त करून घेत असताना या सुखाची माध्यमं कोणती आहेत? गायनाचे उडे, गायन करणे, नृत्य करणे, उड्या मारणं, याच्या माध्यमातून या सुखाची प्राप्ती होते देवा. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. या आनंदामध्ये मन एकाग्र करून गायन, नाचणे आणि उड्या मारणं या तिन्ही माध्यमातून या सुखाचं आदान प्रदान करता येतं देवा. देवाला संत तुकोबराय बोलतायत. संत तुकोबरायचं बोलणं देवानं ऐकलं आणि तुकोबरायांना प्रतिप्रश्न केला, तुकोबा, या समाजाच्या दृष्टीनं गायन, नाचणं आणि उड्या मारणं हे लज्जास्पद आहे. लोक तुला नावं ठेवतील तुकोबा. वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख मिळतंय हे ठीक जरी असलं तरी गाणं, नाचणं आणि उड्या मारणं हे समाजाच्या दृष्टीनं ते योग्य नाही. समाजाची तुला भीती वगैरे वाटत नाहीत का? त्यावेळेस तुकोबराय संत तुकोबराय देवाला बोलतात, देवा लज्जा, भय आणि शंका याच्या पलीकडे जाऊन सुखाची प्राप्ती करून घेत असताना हे या ठिकाणी योग्य अयोग्याची भाषा माझ्यासाठी मायने राहत नाही. संत तुकोबराय देवाला बोलतात, लाज, भय, शंका याच्या पलीकडे आम्ही गेलोय आणि मानाची तरी अपेक्षाच नाही. मान अपमान याच्या पलीकडे आम्ही गेलो देवा, याची अजिबात अपेक्षा नाही. देवानं तुकोबरायांचं बोलणं ऐकलं आणि देव स्तब्ध झाले.
देवानं ऐकलं आणि देव स्तब्ध झाले. देव बोलतायत, तुकोबा तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त आहे. तुम्ही सुखाची माध्यमं सांगितलीत. गाणं, नाचणं आणि उड्या मारणं ही माध्यमं आहेत. लाज, भय, शंका याच्या पलीकडे तुम्ही गेलायत. म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला जे काही अपेक्षित आहे ते सर्व काही तुम्हाला प्राप्त झाले. मग उगाच 28 युग मी या विठेवरती का उभं राहायचं? कशासाठी? माझी गरज काय? त्यावेळेस तुकोबराय देवाकडे पाहतात आणि मान खाली घालून बोलतात, देवा असं नका बोलू. जरी सुखाची प्राप्ती असली, जरी आमच्या जीवनात जे काही आम्हाला अपेक्षित आहे ते सर्व काही मिळालेलं जरी असलं तरी देवा तुझी आम्हाला गरज आहे. का? तर जशी एक आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, मुलाच्या जीवनात मुलाला सर्व काही देते, परंतु सांभाळ करण्याचं काम कोण करतं? ती आई करत असते. तद्वत देवा तू आमचा सांभाळ कर. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे. विठ्ठल अभंग संत तुकोबारायांचा आहे आणि तुकोबाराय या अभंगामध्ये सुखाची प्राप्ती सांगतायत. जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती जर कोणाच्या संगतीमध्ये होत असेल तर ती फक्त वैष्णवाच्या संगतीमध्ये होते, असं संत तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. मग वैष्णव म्हणजे काय? वैष्णव कोण हे आधी आपल्याला जाणून घ्यायला हवं. आणि जीवन जगत असताना संगती ही फार महत्त्वाची आहे. संगतीत कोणाच्या आहेत तुम्ही हे आपलं जीवन सांगतं. जर आपण जीवन जगत असताना लोकांनी आपला दृष्टिकोन जर विचारात घेतला तर लोक अगोदर आपली संगती पाहतात. आपण कोणाच्या संगतीमध्ये आहे हे जीवनामध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. जीवन जगत असताना जीवन किती दिवस जगलो याला महत्त्व नाही. जीवन किती दिवस जगलो याला महत्त्व नाही, जीवन कसे जगलो याला फार महत्त्व आहे. एक कवी सांगतात, हसत हसत यशाची माळ गळ्यात घालू, झेलू पराजयाचे घाव, दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव. जीवनाची सुंदर व्याख्या एका कवीनं सांगितली. जीवन म्हणजे काय? तर जन्म आणि मृत्यूपर्यंतचा जो काळ आहे त्याला जीवन असे म्हणतात. कोणती घडी? पहिली घडी जन्म आणि दुसरी घडी मृत्यू. जन्मापासून मृत्यूपर्यंत जो काळ आहे या काळाला काय म्हणायचं? जीवन म्हणायचं. माऊली ज्ञानोबा या जीवनाचं वर्णन करतात. उपजते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे जन्म आणि मृत्यूचे चक्र चालूच राहणार आहे. पण जन्म आणि मृत्यूचे चक्र चालू असताना मिळालेलं जीवन हे कसं जगायचं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि हे जीवन कल्याणकारी व्हावं म्हणून या जीवनाला जर संगती कोणाची असायला हवी तर ती वैष्णवाची असायला हवी, संतांची संगती असायला हवी. आणि संगती ज्यावेळेस वैष्णवाची संतांची लाभते त्यावेळेस खऱ्या अर्थानं हे जीवन आपलं कल्याणकारी झाल्याशिवाय राहत नाही. कारण संतांची संगती जर आपल्याला लाभली तर आपल्या जीवनामध्ये चांगले विचार येणार आहेत. वैष्णवाची संगती आपल्याला जर लाभली तर आपल्या जीवनामधील आपल्या अंतःकरणातील दोष, आपल्या अंतःकरणातील विकार निघून जाणार आहेत. कारण संतांकडचे विचार हे आपल्याला जीवन तारण्याचं शिकवतात. का? तर संतांकडे विचार आहेत. विचारा वाचूनी न पाविजे समाधान. जर सुंदर विचार जर आपल्याकडे असतील तर खऱ्या अर्थानं हे जीवन कल्याणकारी आहे. का? तर सुंदर विचार कशासाठी पाहिजेत? तर आपल्या अंतःकरणातील भेद नाहीसे करण्यासाठी सुंदर विचारांची गरज आहे. मनुष्य जीवन जगत असताना सुंदर जीवन जगण्यासाठी संतांचे सुंदर विचारांची गरज आहे. बघा, वैष्णव म्हणजे काय? वैष्णव कोणाला म्हणायचं? संत तुकोबाराय एका ओळीमध्ये सांगतात वैष्णवाची व्याख्या. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ. कोणाही जीवाप्रती भेद ज्याच्या अंतःकरणामध्ये नाही त्याला वैष्णव म्हणायचं. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वरमे सर्वेश्वर पूजनांचे. बघा किती सुंदर व्याख्या संत तुकोबारायाने सांगितली. कुठल्याही जीवाच्या प्रती अंतःकरणात कुठल्याही प्रकारचा भेद नाही त्याला वैष्णव म्हणायचं. माऊली ज्ञानोबा एक ओवी देतात, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, ऐसा भक्तियोगू निश्चित जान माझा. अंतःकरणामध्ये असा भक्तियोग पाहिजे की प्रत्येक जीवाप्रती प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं पाहिजे. प्रत्येक जीव हा भगवंताचेच स्वरूप आहे. प्रत्येक जीव हा भगवंताचा प्रतिस्वरूप आहे. हे आपल्या लक्षात ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपलं अंतःकरण देखील
वैष्णवमय झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल. आणि अंतःकरण वैष्णवमय होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे महाराज? भगवंताच्या नामचिंतनाची आवश्यकता आहे. आणि वैष्णवाच्या संगतीत जाण्यासाठी देखील भगवंताच्या नामचिंतनाचीच आवश्यकता आहे. संत सांगतात, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. त्या भगवंतावरती माया करण्यासाठी देखील आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताप्रती प्रेम निर्माण जर करायचं असेल तर भगवंताचं नामचिंतनच महत्त्वाचं आहे महाराज, हो की नाही? वैष्णवाची व्याख्या जर अजून जाणून घ्यायची असेल तर प्रत्येक संतांचं जीवनचरित्र पाहिलं, प्रत्येक संतांची गाथा पाहिली, माऊलींची ज्ञानेश्वरी पाहिली की त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला वैष्णवाची व्याख्या समजते. वैष्णव म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला त्या संतांच्या जीवनचरित्रातून समजते. बघा, संतांचे चरित्र पाहिलं, जीवनामध्ये आत्यंतिक दुःख असतं पण संतांच्या चेहऱ्यावरती समाधान आपल्याला पाहायला मिळतं, हो की नाही? ज्याच्या चेहऱ्यावरती समाधान आहे समजून घ्यायचं की त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. बघा, प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की समाधान दिसून आलं की लक्षात आणायचं की जाणून घ्यायचं की त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. बघा, ज्याचा पती, ज्या माऊलीचा पती जर चांगला असेल, ज्या माऊलीचा पती जर सद्गुणी असेल, ज्या माऊलीचा पती भगवंताच्या चरणावरती लीन असेल, त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावरती जे समाधान आहे ते समाधान वैष्णवाच्या चेहऱ्यावरती असतं. उलटं झालं का? वैष्णवाच्या चेहऱ्यावरती जे समाधान आहे ते समाधान त्या माऊलीच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतं आपल्याला, हो की नाही? मग हे समाधान जर आपल्या चेहऱ्यावरती आणायचं असेल तर संगती कोणाची पाहिजे? वैष्णवाची संगती पाहिजे. बघा, एक माऊली देखील ओवी सांगतात या ठिकाणी, जैसे न सांगणेवरी बाळा पतीसी रूप करी, निमाले पण विवरी अचर्चाते. कुठल्याही प्रकारची वाच्यता न करता, कुठल्याही प्रकारचं वर्णन न करता एखाद्या नववधूच्या चेहऱ्यावरती त्या पतीचं वर्णन जर दिसत असेल किंवा त्या नववधूच्या चेहऱ्यावरती समाधान जर दिसत असेल तर खऱ्या अर्थानं त्या नववधूच्या अंतःकरणात देखील भगवंताचं अस्तित्व आहे असं समजायचं. जुन्या काळातील गोष्ट, जुना काळ, जे आता आपल्या आजी, जे आपल्या पणजी पंजोबा आहेत त्यांच्या काळातील गोष्ट माऊली सांगतात. पहिलं लग्न झालं की मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या समोर येत नसायचे. लग्न झाल्यावर बरं का, लगेच येत नसायचे. आणि लग्नाच्या अगोदर तर ते दोघं एकमेकांचा चेहरा पाहत नसायचे. मग त्यांचा चेहरा कोण पाहायचं? त्यांचा चेहरा त्यांचे आईवडील पाहिजे. बाबा कोण पाहिजे? त्यांचा चेहरा आईवडील पाहिजे. मग आईवडिलांनी त्या नववधूचा आणि नववराचा म्हणजे नवरदेवाचा चेहरा पाहिला, त्यांना ते आपली सुनबाई किंवा आपला जावाई जर पसंत पडला की त्यांनीच लग्न ठरवायचं आणि त्यांचं लग्न लावून द्यायचं. त्या काळातील गोष्ट. लग्न झाल्यानंतर नववधू एक 2-4 दिवसासाठी सासरी नांदायला जाते. सुरुवातीला 2-4 दिवसासाठी सासरी नांदायला जाते. त्या 2-4 दिवसाला काय म्हणतात आपण? येती जातीचा काळ, हो की नाही? काय म्हणतो महाराज कृष्ण महाराज? येती जाती. नवरी सासरी नांदायला गेली पहिल्या 4-5 दिवस त्याला येती जाती म्हणतात. मग 5 दिवस नांदायला गेली, नांदून आल्यानंतर तिला घरचे लोक जातात आणि घेऊन येतात. घेऊन आले की 4-5 दिवस पुन्हा ती आपल्या माहेरी राहते. पहिले 4-5 दिवस नांदून आल्यानंतर माहेरी आली की तिच्या सगळ्या सख्या मैत्रिणी, गावातील सर्व जे काही नातेवाईक आहेत तिची विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी येतात. कसं तुझं सासर आहे, बरं आहे का, कसं आहे, तिथली परिस्थिती कशी आहे, सगळे तिला विचारतात. आणि हे 4-5 दिवस तिचे एवढे आनंदात जातात आणि 4-5 दिवस आनंदात गेल्यानंतर पुन्हा तिचा पती मालक तिला नेण्यासाठी येतो. मग नेण्यासाठी आल्यानंतर त्यावेळेस काय बुलेट वगैरे गाड्या नव्हत्या किंवा स्कॉर्पिओ 4 चाकी गाड्या त्यावेळेस नव्हत्या. मग बैलगाडी जुंपायचे. बैलगाडी जुंपल्यानंतर त्या बैलावरती जुली टाकायच्या, त्या गाडीवरती असे चप्पर बांधायचे. काय म्हणतात त्याला बाबा? हां, तट्ट्या बांधायचे. मग आणि त्या गाडीला पूर्ण असं झाकायचे. ते झाकून परत रस्त्यामध्ये हिंस्र पशु काही अडचणी येऊ नयेत
म्हणून तो नवरदेव आपल्या 4-5 मित्रांना सोबत घेऊन यायचा नवरी आणण्यासाठी. आले की ते प्रवास संपल्यानंतर ज्यावेळेस नववधूच्या घरी आले, घरी आल्यानंतर अंगणामध्ये ते बसले 4-5 जण. कुठे बसले? त्या ओसरीवरती बसले. बसल्यानंतर तिच्या 4-5 मैत्रिणी पाठीमागच्या दाराहून आल्या आणि सांगितलं की तुझा मालक आणि 4-5 जण तुला नेण्यासाठी आलेले आहेत. एवढी बातमी तिच्या कानावरती पडली की ती नववधू लगेच दरवाजा लावून घेत असत. काय करायची? दरवाजा लावून घ्यायची आणि त्या दरवाजाच्या फटीतून पाहायची आपला पती आणि ती 4-5 तिचे त्या पतीचे मित्र समोर बसले. ती पाहायची आणि परत नंतर खाली मान घालायची. आता उत्सुकता तिच्यामध्ये नव्हती, उत्सुकता तिच्या त्या 4-5 मैत्रिणीमध्ये होती की त्या 4-5 मैत्रिणी त्या नववधूला विचारायच्या, अगं या 4-5 जणांपैकी नेमका तुझा पती कोण, तुझा मालक कोण? कोण विचारायच्या? त्या 4 सख्या त्या नववधूला विचारायचा, नेमका तुझा मालक कोणता? जो ओसरीला टेकून बसला आहे तो तुझा पती का? मग ती नववधू पाहायची त्याच्याकडं आणि खाली मान घालायची, लाजून खाली मान घालायची. नाही तो माझा पती नाही. मग तो चौखडा अंगरका घातलेला तो तुझा पती आहे का? ती अजून खाली मान घालायचे लाजून आणि सांगायची नाही. मग अजून एक सखी विचारायची, तो बाया दुमडलेला पांढरा सदरा घातलेला तो तुझा पती आहे का? ती लाजून खाली मान घालायची नववधू आणि सांगायची नाही तोही माझा पती नाही. मग त्या 4-5 जणींपैकी खऱ्या पतीचं वर्णन एक जण ज्यावेळेस करते त्यावेळेस ती कुठलीही वाच्यता करत नाही, कुठल्याही प्रकारचं भाष्य करत नाही. तरी देखील त्या 4-5 जणीला खऱ्या पतीचं वर्णन तिच्या चेहऱ्यावरून समाधानावरून कळतं आणि समजतं की हाच खरा पती आहे. म्हणजे निमाले पण विवरी अचर्चाते, कुठल्याही प्रकारचं वर्णन तोंडानं न करता त्या 4-5 जणींना तिच्या खऱ्या पतीचं वर्णन तिच्या चेहऱ्यावरती दिसतं, समाधान दिसतं. तसं तद्वत भगवंताचं अस्तित्व ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याच्या चेहऱ्यावरती समाधान दिसतं, त्याला वैष्णव म्हणावं. विठ्ठल वैष्णवाची व्याख्या तुमच्या लक्षात येत असेल. अजून सांगतो, वैष्णव जर जाणून घ्यायचा असेल तर एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, प्राप्त अप्राप्त लाभावस्था पाधुना शिके साधूच्या चित्ता, चित्त घातले भगवंता तया नाव निरपेक्षता. ज्याचं जीवन निरपेक्ष आहे, एखादी वस्तू मिळाली तरीही त्याच्या चित्ताला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही आणि एखादी वस्तू नाही मिळाली तरीही त्याच्या चित्ताला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. त्याला काय म्हणावं? वैष्णव. चित्त चैतन्याची पडता मिठी, ज्याच्या चित्ताला अपयश जरी आलं तरी फरक पडत नाही, ज्याच्या चित्ताला यश जरी आलं तरी तो हुरळून जात नाही. उदाहरणार्थ रामायणामध्ये प्रभू रामचंद्राला एका क्षणात सांगितलं गेलं की आज तुमचा राज्याभिषेक आहे, तुम्हाला आज राजगादीवरती बसायचं आहे प्रभू. आणि काही क्षणामध्ये त्यांना सांगितलं गेलं की आज तुम्हाला राजगादीवर बसायचं नाही प्रभू, तर आज तुम्हाला 14 वर्षाचा वनवास सांगितला गेलेला आहे. राजगादीवर बसवण्यासाठी ज्यावेळेस सांगितलं गेलं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती जो भाव होता तोच भाव त्यांना 14 वर्षाचा वनवास सांगितलं गेलं तरीही भाव ढळला नाही. याला समचित्त म्हणायचं. आणि असं समचित्त ज्याचं आहे त्याला वैष्णव म्हणायचं. उदाहरणार्थ संत तुकोबाराय सांगतात, ठेविले अनंते तैसेची राहावे सुदावे समाधान. ज्याच्या चित्तात समाधान परिपूर्ण भरलेलं आहे, चित्ती असू द्यावे समाधान, त्याला वैष्णव म्हणायचं. संत एकनाथ महाराजांची परिस्थिती, जेवढी परिस्थिती त्यांची प्रपंचात चांगली होती तेवढी परिस्थिती त्यांची परमार्थात देखील होती. संत एकनाथ महाराजांनी जेवढ्या श्रीमंतीनं आपला प्रपंच केला त्याच श्रीमंतीनं त्यांनी आपला परमार्थ देखील केला. संत एकनाथ महाराज पांडुरंगाच्या समोर गेले आणि पांडुरंगाला प्रार्थना करू लागले, देवा माझं जीवन खूप सुंदर आहे, माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. देवा माझी पत्नी सुशील आहे, माझी पत्नी सुयोग्य आहे. देवा माझ्या पत्नीचा तू मला संग दिला, त्याहीपेक्षा सतसंग दिला, हे महत्त्वाचं केलं देवा.
संत एकनाथ महाराजांनी देवाचे आभार मानले. संत एकनाथ महाराजांची पत्नी सुयोग्य होती. संत एकनाथ महाराजांची पत्नी सुशील होती. संत एकनाथ महाराजांची पत्नी परमार्थ करण्यासाठी त्यांच्या पत्नीचा त्यांच्या जीवनातही मोठा हातभार होता. संत एकनाथ महाराजांचं जीवन परिपूर्ण होतं. एकमेव संत एकनाथ महाराज. दुसरीकडे दुसऱ्या संतांचं जीवन पाहिलं. संत तुकोबराय. संत तुकोबरायांच्या जीवनातील परिस्थिती अतिशय दयनीय परिस्थिती. आज बरेच कीर्तनकार सांगतात की संत तुकोबराय गरीब होते, पण संत तुकोबरायांचे सासरे 1400 एकर त्यांचे 3,500 एकर त्यांचं ऊस होता म्हणे. किती एकर? 3,500 एकर त्यांचा ऊस होता. कुणाचा? आप्पा गुळवे, संत तुकोबरायांचे सासरे. मला सांगा, ज्या माणसाची शेती 3,500 एकर आहे, तो माणूस आपली मुलगी एखाद्या गरीबाला देईल का? नाही. आपली मुलगी जास्तीत जास्त आपल्यापेक्षा श्रीमंत कोण आहे त्या माणसाला दिल्याशिवाय राहणार नाही. मग संत तुकोबरायांची परिस्थिती गरीब असेल का श्रीमंत असेल? श्रीमंत होती परिस्थिती त्यांची. पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती त्याप्रमाणे संत तुकोबरायाने आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं आणि भगवंताच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या नामामध्ये आपलं सर्व आयुष्य घातलं. आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं. जेवढी काही संपत्ती होती, त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सावकारकीचा होता. जेवढे काही खरेदी खत आहेत, तेवढी खरेदी खत बैलगाडीमध्ये घातली आणि संत तुकोबरायांनी इंद्रायणीच्या ढोळामध्ये फेकून दिली. संत तुकोबरायांची परिस्थिती पुन्हा दयनीय झाली. एवढी दयनीय झाली की संत तुकोबराय म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके. काय परिस्थिती संत तुकोबरायांची. मग संत एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये त्यांची पत्नी सुयोग्य होती. मग संत तुकोबरायांच्या जीवनामध्ये त्यांची पत्नी सुयोग्य होती का? नव्हती. तर संत तुकोबरायांची पत्नी अतिशय कर्कशा, कजाग, भांडखोर होती. तरी देखील संत तुकोबरायांनी देवाचे आभार मानले, देवाची प्रार्थना केली. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. या जनामध्ये माझी दुर्दशा आहे, माझी वाईट अवस्था आहे. का? तर बायको कजाग आहे, बायको भांडकुदळ आहे. आज जर एखाद्या सामान्य माणसाची बायको कजाग असती, भांडकुदळ असती, तर हरिओम महाराज आजचा माणूस चौकात गेला असता. आजचा माणूस ज्यांना आपलं लग्न जमलं त्याच्याकडे गेला असता. आपल्या आईवडिलांकडं गारणं मांडलं असतं. काय केलं तुम्ही? माझ्या गळ्यामध्ये हा भांडकुदळ दोंडा बांधून टाकलाय, माझं जीवन तुम्ही उद्ध्वस्त केलं. आजच्या माणसाचं हे गारणं राहिलं असतं. पण संत तुकोबरायांनी देवाकडे गारणं नाही मांडलं. परिस्थिती प्रतिकूल असो किंवा परिस्थिती अनुकूल असो, दोन्हीही परिस्थितीमध्ये समाधान मानण्याचं काम संतांनी केलं. तद्वत संत तुकोबरायांनी जरी प्रतिकूल परिस्थिती होती, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाधान मानण्याचं काम केलं. काय अवस्था संत तुकोबरायांची. संत तुकोबरायांच्या जीवनातील खडतर प्रवास, खडतर प्रसंग आहेत संत तुकोबरायांच्या जीवनामध्ये. संत तुकोबराय अवघ्या 17-18 वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांनी बोलोबा आणि माता कनकाई, त्यांची पत्नी, या तिघांनीही त्यांच्या जीवनातून ते या जगाचा निरोप घेतला. अवघ्या ज्यावेळेस त्यांना काहीही कळत नव्हतं, त्यावेळेस संसाराचा बोजा बोलोबांनी संत तुकोबरायांच्या हाती सोपवला. संसार म्हणजे काय त्यांना कळत नव्हतं आणि अशा अवस्थेत त्यांनी संसाराचा बोजा आपल्या अंगावरती घेतला. आणि अशा अवस्थेत या 3-4 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला. तरीही संत तुकोबराय यांनी जगाकडं गारणं नाही केलं, देवाकडं गारणं नाही केलं. संत तुकोबराय देवाला आभार मानतात, देवाची विनवणी करतात, देवाची प्रार्थना करतात, देवाचे आभार मानतात की देवा, ही जी माझ्या जीवनामध्ये परिस्थिती आहे, ही परिस्थिती सुयोग्य आहे. याही परिस्थितीमध्ये मी तुझं चरण सोडणार नाही. बाप मेला नकळता, नवती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज. बाईल मेली मुक्त केली, देवे माया सोडविली. पोर मेले बरे केले, देवे माया विरहित केली. देवा, संसार म्हणजे काय कळत नव्हता, त्या अवस्थेत माझ्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. देवा, वडील गेल्यानंतर काही दिवसातच माझ्या पत्नीनं या जगाचा निरोप घेतला. देवा, ज्या मुलावरती मी जीवापाड प्रेम करतो, देवा, ज्या मुलावरती मी निस्सीम प्रेम करतो, ज्या मुलाचा चेहरा पाहिल्याशिवाय मी घराच्या बाहेर निघत नाही, इतकं जीवापाड प्रेम करत असलेल्या माझ्या मुलाने देखील या जगाचा निरोप घेतला. देवा,
देवा माता मेली मज देखता देखता नवती संसाराची चिंता, तुका म्हणे हरली चिंता. देवा परिस्थिती प्रतिकूल आहे, याही परिस्थितीमध्ये एक नाही दोन नाही माझ्या घरातून 4 जणांनी या जगाचा निरोप घेतला. याही अवस्थेमध्ये देवा मी तुझं चरण सोडणार नाही. देवाचे आभार मानतात संत तुकोबाराय. म्हणजे ठेविले अनंते तैसेची राहावे याचं तंतोतंत आचरण संत तुकोबारायने आपल्या जीवनामध्ये घेतलं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, ज्याच्यासाठी म्हणावं ते म्हणजे संत तुकोबाराय. एकाची परिस्थिती सुशील सुयोग्य आणि दुसऱ्याची पत्नी कजाग, तरीही त्यांनी देवाचे चरण सोडले नाहीत. देवाची भक्ती केली, त्यांना वैष्णव म्हणावं. गुजरातमधील तिसरे संत संत नरसिंह मेहता. संत नरसिंह मेहताच्या जीवनातील प्रसंग तर असा, संत नरसिंह मेहता देवासमोर जातात, देवाची प्रार्थना करतात. संत नरसिंह मेहताचं लग्न झालं. लग्न झाल्याबरोबर काही दिवसातच त्यांची पत्नी मरण पावली. कोणाची पत्नी? संत नरसिंह मेहताची. संत नरसिंह मेहता म्हणजे गुजरातमधील संत होते. देवाच्या समोर गेले. देवाला डोळे भरून पाहत असताना संत नरसिंह मेहता देवाचे आभार मानतात. देवाला बोलतात, देवा लग्न होत नव्हतं, लग्न झालं. देवा लग्न झालं पण काही दिवसामध्येच माझी पत्नी मरण पावली. आज सामान्य माणसाच्या जीवाची जर अवस्था आपण पाहिली तर लग्न होत नसताना जर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर पत्नी जर मरण पावली तर तो डोकं आपटू घेईल आणि गारणं मांडेल देवापुढं. देवा काय केलं? लग्न होत नव्हतं, लग्न झालं आणि लगेच माझी पत्नी हिरावून घेतलीस. ही आपल्या सामान्य माणसाची गारणं आहेत. पण संत तसे नसतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ते संतांनी देवाची कास सोडली नाही. याला संत म्हणतात. संत नरसिंह मेहताचं जीवन असं झालं. संत नरसिंह मेहता देवाला बोलतात, देवा पत्नी जर जिवंत राहिली असती तर पत्नीच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच माझं संपूर्ण आयुष्य गेलं असतं. देवा बरं झालं तुझी भक्ती करत असताना, तुझं नामचिंतन करत असताना पत्नी हिरावून घेतली. एक जबाबदारी संपली आणि तुझं चिंतन करण्यासाठी मी मोकळा झालो. याला संत म्हणायचं, याला वैष्णव म्हणायचं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान विठ्ठल. संत तुकोबारायच्या अभंगामध्ये संत तुकोबाराय हेच सांगतात, जीवनामध्ये आत्यंतिक दुःख आहे, जीवनामध्ये दुःख आहे, पण ही प्रतिकूल परिस्थितीवरती मात करता जर आलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला जीवन कसं जगायचं हे समजेल. जीवनामधल्या आत्यंतिक दुःखामध्ये सुखाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याला संतांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. संतांची संगती अतिशय महत्त्वाची आहे. वैष्णवाची संगती अतिशय महत्त्वाची आहे. संत तुकोबारायावरती देवाची कृपा झाली होती म्हणून संत तुकोबारायांचा जन्म कनकाई आणि बोलोबांच्या पोटी झाला. संत तुकोबाराय भगवंताचे लढीवाळ भक्त होते. संत तुकोबाराय त्यांच्या जीवनात तर नव्हेच पण संत तुकोबारायांचे पूर्वज विश्वंभर काका, विश्वंभर बुवापासून संत तुकोबारायांपर्यंत त्यांच्या पिढीमध्ये एकदाही वारी चुकली नाही. संत तुकोबारायांनी भगवंताची निस्सीम सेवा केली. संत तुकोबारायांच्या जीवनातील वारी कधी चुकली नाही म्हणून संत तुकोबारायांच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा झाली. संत तुकोबाराय देहूवरून पंढरपूरकडे प्रत्येक वारीला जायचे. वारीला जात असताना संत तुकोबाराय प्रथम चंद्रभागेमध्ये स्नान करायचे. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेतलं. पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर बारीला लागायचे. भगवंताला डोळे भरून पाहायचे. देवाला आपल्या डोळ्यामध्ये साठवून घ्यायचे. साठवून घेत असताना त्या विटेवरती उभा राहिलेला पांडुरंग प्रत्येक वारीला अनेक भक्तांच्या रांगेमध्ये संत तुकोबारायांना शोधत राहायचे. का तर संत तुकोबारायांच्या चेहऱ्यावरती तेवढं समाधान होतं. संत तुकोबाराय वैष्णव होते म्हणून पांडुरंग परमात्मा विटेवरती उभे असताना संत तुकोबारायांना न्याहाळत बसायचे. बारीमध्ये उभे असताना संत तुकोबारायांकडे पाहायचे आणि संत तुकोबारायांना हाक द्यायचे, तुकोबा आलात ना, या तुकोबा या, लवकर या, आलिंगन द्या. कोण म्हणायचे? देव, भगवंत म्हणायचे.
ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताने ज्याला हाक मारावी, ज्याच्या चेहऱ्यावरचं समाधान वेचावं, ज्याच्या भेटीची अपेक्षा असावी, असे माझे संत तुकोबराय. संत तुकोबराय बारीमध्ये उभे राहायचे आणि देवाला तिथूनच बोलायचे, देवा मी हाडाचा वारकरी आहे, देवा माझ्या कुळामध्ये माझ्या पिढीमध्ये तुझी भक्ती झाली आहे, माझ्या वडिलांची तुझ्याकडून वडिलांकडून तुझी सेवा झाली आहे देवा. माझ्या वडिलांचं देखील हेच वाक्य आहे, जर भगवंताची सेवा करायची असेल तर ती नियमावलीने करायची आणि वारकरी हा नियमावलीच्या चाकोरीमध्येच असतो. देवा देवा तुझं दर्शन घेईन ना मी, ते फक्त बारीनंच रांगेतच दर्शन घेईन देवा. संत तुकोबराय बारीमध्ये उभे राहायचे. देवाने तुकोबरायांकडे पाहावं, डोळ्यातून अश्रू व्हायचे. तुकोबराय ज्या ज्या क्षणी जवळजवळ यायचे त्या क्षणी भगवंतानं पुढे हात करायचे आणि तुकोबरायांना बोलायचे की तुकोबराय या, लवकर या. तुकोबराय एक एक पाऊल पुढे टाकत जायचे. आता भगवंताचं दर्शन घ्यायचं म्हटल्यानंतर लगेच दर्शन म्हणजे तिथं 1 तास 2 तास किंवा 10 मिनटं उभं राहायचं अशी व्यवस्था नसते. भगवंताचं दर्शन घेतलं की एका सेकंदात पुढं जावं लागतं. तद्वत एक एक वारकरी पुढं जायचा. कुठल्याही भक्ताकडं देवाचं लक्ष नव्हतं, पण संत तुकोबरायांकडे देवाचं लक्ष होतं. तुकोबरायांना बोलायचे, या तुकोबराय. तुकोबराय जवळ आले, भगवंताच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं, भगवंताला चरणापासून भगवंताच्या मुखापर्यंत न्याहाळलं. तुकोबरायांनी देवाकडे पाहिले, देवाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तुकोबरायांच्या डोळ्यातून अश्रू आले. अश्रू येतात. आज अश्रू प्रेत जरी जळत असलं ना महाराज, तरी त्या ठिकाणी तंबाखू खात लोक गप्पा मारतात, पण डोळ्यातून अश्रू येत नाही. जुन्या काळामध्ये जर एखादा मित्र एसटीतून बाहेरगावी जाऊ लागला, पुण्या मुंबईला जाऊ लागला आणि एखादा मित्र जर त्याला सोडवायला जर स्टँडवरती गेला, तो मित्र एसटीत बसल्यानंतर खाली उभा राहिलेला मित्र त्या मित्राकडे पाहतो आणि डोळ्यातून आपसूक त्याच्या धारा येतात. एवढं प्रेम मित्रामध्ये होतं देवा, एवढं प्रेम मित्रावरती करतो. मैत्री अशीच असावी. मैत्री म्हणजे काय तर जन्मोजन्मी पुण्य करून मिळालेला देवाचा जो सहवास असतो याला मैत्री म्हणतात. मित्र असे भेटत नाहीत महाराज. मित्र भेटण्यासाठी देखील जन्मोजन्मी पुण्यच करावं लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, त्याप्रमाणे जन्मोजन्मी पुण्य करावं लागतं आणि पुण्याचा साठा ज्याच्या पदरामध्ये पडलेला आहे ती पुण्याची साखळी जवळ येत असते. आणि अशी पुण्यवान 2 जीव एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये जे घट्ट नातं तयार होतं त्याला मैत्री म्हणतात. घरातील कुठलीही जी गोपनीय गोष्ट आहे, जी गोपनीय गोष्ट आईवडिलांना आपण सांगू शकत नाही, ती गोष्ट आपण आपल्या मित्राला सांगत असतो. या नात्याला मैत्री म्हणावं. असं घट्ट मैत्रीचं नातं असतं, म्हणून डोळ्यातून आपसूक धारा येत असतात. प्रेत जळत असताना मी आता सांगितलं की डोळ्यातून धारा येत नाहीत. त्या ठिकाणी लोक आजही देखील तंबाखू खाताना हसतात. तो आजचा काळ झाला. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये निश्चिम प्रेम आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये निश्चिम भाव आहे, त्याच्या डोळ्यातून आपसूक पाणी आल्याशिवाय राहत नाही. संत तुकोबराय प्रेम दाटे. भगवंताचं दर्शन घेतलं तुकोबरायने आणि चरणापासून मुखापर्यंत पाहत गेले संत तुकोबराय. देवाला पाहिलं आणि आपसूक तुकोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं. देवा, अनेक दिवस चालत तुझ्यापर्यंत येत असताना अंतःकरणात एकच गोष्ट असते की तुझ्या मुखाचं दर्शन व्हावं, तुझ्या चरणाचा स्पर्श व्हावा. तुकोबराय देवाला बोलतायत. दर्शन घेतलं की तुकोबराय निघून जाऊ लागले. देवाने कमरेवरचे हात सोडले आणि तुकोबरायांचा हात धरला. तुकोबाईंचा हात धरला आणि तुकोबरायांना जवळ घेतलं आणि तुकोबरायांना सांगितलं, तुकोबा थोडा वेळ थांबा, तुमच्याकडं एक क्षणाचं काम आहे, काम सांगतो आणि तुम्ही लगेच निघून जावा. संत तुकोबरायाने देवाचं ऐकलं आणि संत तुकोबराय देवाच्या शेजारी उभे राहिले. देवाच्या शेजारी उभे राहत असताना देवाने संत तुकोबरायांच्या चेहऱ्याकडे पाहावं.
एक एक वारकरी यायचा, भगवंताचं दर्शन घ्यायचा, भगवंताचं दर्शन घेऊन वारकरी निघून जायचा. एकाही भक्ताकडं भगवंताचं लक्ष जात नव्हतं. भगवंताचं जर लक्ष कोणाकडे असेल तर भगवंताचं संपूर्ण लक्ष तुकोबरांच्या चेहऱ्यावरतील समाधान वेचण्याकडे होतं. एवढं समाधान संत तुकोबरांच्या चेहऱ्यावरती होतं. भगवंताने संत तुकोबरांच्या चेहऱ्याकडे पाहावं आणि स्तब्ध राहावं. संत तुकोबरांनी भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि भगवंताला विनंती केली, देवा खूप दूर जायचं आहे, देवा देवा परवानगी द्या, मला जायचं आहे. देवाने पुन्हा सांगावं, तुकोबा एक क्षण थांबा, अजून थोडा वेळ थांबा. थोडा वेळ थांबल्यानंतर मी तुम्हाला एक काम सांगणार आहे. संत तुकोबराय यांनी पुन्हा थांबावं, वारकऱ्याने दर्शन घ्यावं. देवाने पुन्हा संत तुकोबरायांच्या चेहऱ्याकडे पाहावं. असा वेळ निघत जात असताना संत तुकोबराय वैतागले. लढीवाळ संत तुकोबराय. एक मुलगा आपल्या आईवरती जसा वैतागतो त्याचप्रमाणे संत तुकोबराय देवाला बोलू लागले, देवा जायचं आहे, हो जाऊ दे मला. त्यावेळेस देवाने संत तुकोबरायांना विचारलं, तुकोबा काय विचारायचं सांगू का? त्यावेळेस तुकोबरायाने देवाकडे चेहरा केला आणि देव तुकोबरायांना विचारतात, तुकोबा आजपर्यंत अनेक भक्त येतात, माझ्या चरणावरती लोटांगण घालतात, माझ्या चरणावरती मस्तक ठेवतात. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये काही ना काही अपेक्षा असते तुकोबा. प्रत्येकजण या ठिकाणी पंढरपूरला आल्यानंतर माझ्याकडे काही ना काही अपेक्षा करतो. प्रत्येकाची अपेक्षा असते. पण तुकोबा विश्वंभर बुवापासून तुमच्यापर्यंत 7-8 पिढ्यामध्ये आजपर्यंत कुणीही माझ्याकडे कुठलीही अपेक्षा केली नाही. आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसताना देखील तुमच्या चेहऱ्यावरती एवढं समाधान येतं. हे समाधान कुठलं, कशाचं समाधान आहे? त्यावेळेस संत तुकोबराय समाधानाची व्याख्या सांगतात. समाधान कशामुळे मिळतं हे सांगतात. संत तुकोबराय अंतकरणातील सुख सांगतात. संत तुकोबराय देवाला सुखाची व्याख्या सांगतात. अभंगाच्या पहिल्या वैष्णवा संगती
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेणे. देवाला तुकोबाराय बोलतात, देवा या चेहऱ्यावरचं समाधान, या समाधानाचं रहस्य काय आहे? तर ते रहस्य म्हणजे संगती वैष्णवासोबत आहे. संगती कोणासोबत आहे? वैष्णवासोबत आहे. आणि जीवनातील संगती जर वैष्णवासोबत असेल तर या चेहऱ्यावरती समाधानच समाधान असेल आणि जीवनामध्ये सुखच सुख असेल. आत्यंतिक जीवनात आत्यंतिक सुखाची जर प्राप्ती कोणाच्या संगतीमध्ये होत असेल तर फक्त ते वैष्णवाच्या संगतीमध्ये होत. सुख या संत समागमे, सुख या संत समागमे, सुख या संत समागमे, सुख या संत समागमे. नित्य दुनावे तुझे या नावे, नित्य दुनावे तुझे या नावे, नित्य दुनावे तुझे या नावे. दहन होती सकळ कर्मे, दहन होती सकळ कर्मे, दहन होती सकळ कर्मे, दहन होती सकळ कर्मे. सर्व काळ प्रेमे डुलत असो, सर्व काळ प्रेमे डुलत सुखिया संत समागमे म्हणजे संतांच्या सहवासामध्ये, वैष्णवाच्या सहवासामध्ये, वैष्णवाच्या संगतीमध्ये सुखाची व्याख्या, आपल्या जीवनातील सुख प्राप्त होतं हे संत तुकोबाराय सांगतात. बघा, मनुष्य जीवन जगत असताना मनुष्याला अपेक्षा ही सुखाचीच असते. परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीमध्ये सुख कोणत्या प्रयत्नाने मिळेल हे मनुष्य पाहत असतो. तुकोबाराय एक प्रमाण देतात, आपुलिया हिता जो असे जागता. मनुष्यानं आपलं हित साधत असताना त्या हितामध्ये सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर हित प्राप्त करून ते घ्यायचं असेल तर हित ते करावे. आपुलिया हिता जो ऐसे जागता, आपुलिया हिता जो ऐसे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो ऐसे जागता, आपुलिया हिता जो ऐसे जागता. हरी आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. कन्या माता पिता, कन्या माता पिता, कन्या माता पिता दयाचिया, दयाचिया. अगुली कन्या पुत्र होतीचे सात्विक, अगुली कन्या पुत्र होतीचे सात्विक, पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक.
आपुल्या हितात जो असे जागता, आपलं हित जाणून जर घेतलं तर सुखाची प्राप्ती नक्की होणार आहे. मग हित म्हणजे काय, तर ज्या धडपडीमध्ये भगवंत प्राप्त करून घेण्याची धडपड, या धडपडीतील सुखद अनुभव म्हणजे आपलं हित महाराज. मग भगवंत प्राप्त करून घेण्याची धडपड कोणती आहे, तर भगवंताचं नामचिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. भगवंताचं नामचिंतन कुठे येतं, तर आपण घरापासून, आपल्या गावापासून भगवंताच्या द्वारापर्यंत जी वाट असते, त्या वाटेवरती जर आपण भगवंताचं चिंतन केलं आणि ते चिंतन जर वैष्णवाच्या संगतीत केलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. मग वैष्णवाच्या संगतीतील चिंतन म्हणजे खऱ्या अर्थानं दिंडीतलं चिंतन. आता आषाढी वारी, कार्तिकी वारीमध्ये वारकरी भगवंताचा जयघोष करत करत दिंडीतून जे चालत जातात, त्या दिंडीत भगवंताचं नामस्मरण करून जे सुखद अनुभव त्यांना मिळतो, तो सुखद अनुभव म्हणजे खऱ्या अर्थानं देवाची प्राप्ती आहे. महाराज, देवाची प्राप्ती करून घेणे म्हणजे देवाला आलिंगन देणं नव्हे आहे का. आज भगवंताची भरपूर प्रार्थना केली, भगवंताचं भरपूर नामचिंतन केलं आणि भगवंत प्रगट झाले लगेच त्याला आलिंगन दिलं, असं सध्या होत नाही महाराज. भगवंत जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताच्या प्राप्तीमध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये जी धडपड होते, त्या धडपडीमध्ये जो सुखद अनुभव मिळतो, खऱ्या अर्थानं तो सुखद अनुभव म्हणजे भगवंताची प्राप्तीच आहे. मग हे सुखद अनुभव मिळण्याची माध्यमं कोणती आहेत, तर संत तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात गायनाचे उरे आपोलिया चंदे, गायनाचे उरे आपोलिया चंदे, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. संत तुकोबाराय देवासोबत संवाद साधतायत, देवाला बोलतायत, देवा वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख मिळालं आहे आणि हे सुख वाटण्याची जी माध्यमं आहेत, सुखाचं आदान प्रदान करणं. सुख स्वतःजवळ ठेवल्यानं सुख वाढणार आहे का थांबणार आहे, तर सुख स्वतःजवळ ठेवल्यानंतर सुख थांबणार आहे. आणि सुखाची जर वाटणी केली, सुखाची वाटणी केली तर सुखाची वाढ होणार आहे. जर एखादा श्रीमंत माणूस एखाद्या अरण्यामध्ये राहिला
त्या अरण्यामध्ये त्यांनी जर बंगला बांधला, बंगला बांधून भरपूर सुख सुविधा त्याच्याजवळ आहेत, पण ते सुख पाहण्यासाठी जर माणसंच नसतील तर त्या सुखाला किंमत आहे का? त्या सुखाला किंमत नाही. मग स्वतःला जे सुख प्राप्त होतं आहे, परमार्थातील सुख सांगतो, स्वतःला जे सुख प्राप्त होतं आहे ते सुख जर आपण वाटत असू तर नक्कीच त्या सुखाची वाढ होणार आहे. मनुष्याच्या दृष्टीनं सुखाची व्याख्याच महाराज निराळी ठेवली. सुखाची व्याख्या प्रत्येकाच्या दृष्टीनं वेगवेगळी, पण संतांच्या दृष्टीनं सुखाची व्याख्या ती चाकुरीबद्धच असते. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. या डोळ्याला जर सुख पाहिजे असेल तर भगवंताचं स्वरूपच पाहायला पाहिजे, भगवंताचं रूपच पाहिलं पाहिजे. सुख उपभोगण्यासाठी परमार्थातच यायला पाहिजे. सुख उपभोगण्यासाठी परमार्थातच यायला पाहिजे. परमार्थात येऊन भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे, भगवंताच्या नामचिंतनामध्ये मग्न व्हायला पाहिजे, भगवंताचं नाम हे गायलं पाहिजे. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. जर आपली कोठ्यावधी कुळी जर पुण्यवान करायची असतील, आपली पिढी पुण्यवान करायची जर असेल तर त्या भगवंताचंच नाम गायला पाहिजे. आणि त्या भगवंताचं नामचिंतन केल्यावरच खऱ्या अर्थानं सुखाची प्राप्ती आहे. नंतर आपण आपल्या सुखाची व्याख्या वेगळी करतो. महाराज एक जुने कीर्तनकार दृष्टांत देतात, सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर. जुन्या काळामध्ये जर सप्त्य करायचे असतील महाराज, आकाश महाराज तुम्ही आज तुमच्या गावामध्ये आमच्यासारखे तर सोडच, आपण आमच्यापेक्षा 10 पटीनं चांगली महाराज लोक या ठिकाणी तुम्हाला 100 महाराज लोकांची यादी आहे सप्ताह करण्यासाठी. पण महाराज तुम्ही लहान असताना तुमच्या काळामध्ये जर सप्ताह करायचा असेल तर महाराजच मिळत नव्हता. एखादा जर महाराज मिळाला तर त्या महाराजांनी पहिल्या कीर्तनापासून काल्याच्या कीर्तनापर्यंत सगळी कीर्तनं त्याच महाराजांनी करायची आणि प्रवचनं देखील त्याच महाराजांनी करायचे. जुन्या काळामध्ये महाराज मिळत नव्हते. आता धडक जरी लागली तरी जे हरे कोण तुम्ही, आम्ही महाराज, हा बाप्पा महाराज मंडळ आहे की नाही. आज सामनगावमध्ये श्रोतेवर्ग कमी असतात पण महाराज मंडळी जास्त असतात. महाराजच महाराज, आमच्यासारखी तर अशी रेग लागलेली आहे की महाराज मंडळी. त्या जुन्या काळामध्ये मला विनोद येत नाही बरं का, पण होऊन गेला माफी असावी मला. म्हणजे ही अशी महाराज मंडळीची आज. त्या काळी महाराज मिळत नव्हते. महाराज मिळायचे का? नव्हते मिळत. एक साधू आणि जे महाराज मिळाले ते महाराज तपोनिधी असायचे, रिद्धी सिद्धी प्राप्त असलेले असायचे. त्यांची वाणी कधीही फेल जात नव्हती, अशी लोक यायची. सात्विक. आज आमच्या पाया पडल्यावर उपयोग होईल का नाही याची शाश्वती नाही, पण त्या महाराजांनी एखादा शब्द दिला तर तो नक्कीच त्याची सिद्धता झाल्याशिवाय राहत नव्हती. अशी महाराज मंडळी यायची. मग एक सद्ग्रस्त आला सुख प्राप्त करून घेण्यासाठी त्या महाराजाकडे आला त्या गावामध्ये आणि त्यानं त्या महाराजाचं दर्शन घेतलं. हे रांग लागली होती दर्शनासाठी, प्रत्येकजण याचं दर्शन घ्यायचं. त्याही सद्ग्रस्ताने दर्शन घेतलं आणि महाराजाला विनंती केली, देवा या गावामध्ये जर गरीब कोण असेल तर तो गरीब मी आहे. माझ्या जीवनामध्ये आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय आहे, तर असा काहीतरी उपाय सांगा की मी श्रीमंत होईल, मला सुखाची प्राप्ती होईल. कुणी विनंती केली? त्या सद्ग्रस्तानं त्या महाराजाकडे विनंती केली. आता महाराज म्हणजे भोळे भाबडे नसतात. दिसायला वरून भोळे भाबडे जरी दिसले तरी मनातून त्यांची साध्य, त्यांची सिद्धता ही उच्च कोटीची असते. महाराज हे चुकीचं आहे असं नाही बोलायचं. मग ते साधू महात्मे बसले आणि त्यांनी विचारलं त्या सद्ग्रस्तांना, असा काहीतरी वर द्या, काहीतरी आशीर्वाद द्या. मग त्या महाराजाने त्याचं अंतःकरण ओळखलं आणि त्याला सांगितलं, बघ आज तुमच्या गावामध्ये सप्ताह आहे, मी 7 दिवस या गावामध्येच आहे. किती दिवस? 7 दिवस या गावामध्येच आहे. मग आज तुम्ही जायचं घरी, तुमच्या घरी गेल्यानंतर तुमच्या अंगणामध्ये जेवढी काही खडं आहेत, लहान लहान खडे, तेवढी खडं गोळा करून घेऊन या. ते खडं घेऊन माझ्याकडे या. त्या खड्याचं रूपांतर मी कशामध्ये करील? हिऱ्यामध्ये करील. कशामध्ये? हिऱ्यामध्ये. हिरे माहिती आहेत ना? खड्याची किंमत आणि हिऱ्याची किंमत दोन्हीमध्ये फरक आहे ना. हां. मग त्यानं ऐकलं त्या साधू महात्म्याचं आणि घरी गेला. आता सप्ताह
कीर्तनं प्रवचनं ती म्हणला जाऊ दे तिकडं, आपल्याला त्याचं काही देणं घेणं नाही. आपल्याला कशाची प्राप्ती पाहिजे? हिऱ्यांची प्राप्ती पाहिजे. मग तो सद्ग्रस्त गेला. इकडं सप्त्याचा पहिला दिवस चालू झाला, विनापूजन झालं, पहिलं कीर्तन चालू झालं. हा सद्ग्रस्त घरी गेला. अंगणात जेवढी काही खडे आहेत त्या खड्याला अगोदर त्यांनी कुंपण घातलं बाहेरून, त्याचं अंगण कुंपण घातलं, कुणीही आतमध्ये येऊ नये. आणि ते खडे एक 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 खडे वेचत तो पाटीत टाकू लागला. पाटीमध्ये पाटी भरली, पाटी उचलं ना, बायकोला बोलावलं, मुलांना बोलावलं, ती पाटी उचलली, कसं तरी पाटी उचलली आणि आपल्या डोक्यावरती ठेवली. पाटी डोक्यावरती ठेवल्यावर तो 2-4 पावलं चालत पुढं गेला. त्याच्या मनामध्ये दुसरा विचार आला, महाराजांनी काय सांगितलं आहे की पाटीमध्ये जेवढी काही खडे बसतील तेवढ्या खड्यांचं रूपांतर मी हिऱ्यामध्ये करून देणार आहे. काय सांगितलं होतं? हिऱ्यामध्ये रूपांतर करून देणार आहे. मग ती खड्याची पाठी डोक्यावरती घेऊन चालत असताना त्याच्या मनामध्ये विचार आला, जर आता महाराजाकडे गेलो तर महाराज काय करतील? या खड्याचं रूपांतर, एवढ्या पाटीतल्या खड्यांचं रूपांतर पाटीतल्या हिऱ्या एवढंच करून देणार आहेत. मग पाटीतले हिरे एवढे आपल्यासाठी मर्यादित नाहीत, आपल्याला भरपूर संपत्ती पाहिजेत आकाश महाराज. मग त्यानं काय केलं? घरी गेला, लगेच 4-5 पावलं पाठीमागं आला. ती पाटी कणत खाली टेकवली आणि बायका पोरांना बोलावलं आणि पुन्हा सगळ्याला आज्ञा दिली, जेवढे खडे तेवढे दुसऱ्या पाटीत गोळा करा. मग दुसऱ्या पाटीत खडे गोळा केली. पिंपा आणली लोखंडी पिंपामध्ये ती पाटी ओतली, दुसरी पाटी ओतली. रात्रभर अंगणातली खडे गोळा करत राहिला. इकडं पिंप भरली, बैलगाडी आणली, ट्रॅक्टर आणला, ट्रॅक्टर भरला खड्याने. इकडं सप्त्याचा पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला. महाराजांचा काला आला. महाराज काला करून निघून गेले. ते वेडं अंगणामध्ये अजून खडंच गोळा करत आहे. काय करत आहे? खडंच गोळा करत आहे. दृष्टांत संपला. विठ्ठल प्रपंचातलं सुख हे कधीच थांबत नाही. सुखाची अपेक्षा ही कधीच थांबत नाही. प्रपंचातलं सुख, प्रपंचातल्या सुखाला मर्यादा नाही. प्रपंचातलं ध्येय एखादं प्राप्त झालं की प्रपंचात पुन्हा ध्येय निर्माण होतात. पण परमार्थातलं सुख तसं नाही. परमार्थातलं सुख एकदा प्राप्त झालं की ते प्राप्त झालं. भगवंत प्राप्त झाला की दुसरी इच्छा परमार्थामध्ये राहत नाही. पण प्रपंचामध्ये एखादं ध्येय प्राप्त झालं, लग्न झालं की मुलाबाळाची अपेक्षा आहे, मुलं झाली की त्यांना नोकरीची अपेक्षा आहे, नोकरी झाली की त्यांच्या लग्नाची अपेक्षा आहे. मरेपर्यंत प्रपंचातली अपेक्षा संपत नाही. सर्व सुखाची आशा जल